खूप स्वच्छ पाणी, म्हणजे एवढं स्वच्छ पाणी ना मी आतापर्यंत कोणत्याच बॅकवॉटरला बघितलेलं नाही. खूप क्लीन आणि हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण एका खूप सुंदर निसर्गरम्य शांत अशा एका प्लेसला आलेलो आहोत. ॲक्च्युली आज ना आपल्याला भामा धरण करायचं होतं आणि मी भामा धरणापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा मला समजलं की हे धरण ना बंद आहे. मग त्याच्यानंतर तिथून पुढे येण्यासाठी ना एक रस्ता आहे जिथून तुम्ही भामा बॅकवॉटरला येता आणि आता आपण भामा बॅकवॉटरला पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर असं लोकेशन आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत, त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता आजचा व्हिडिओ बघा. चला तर मग आता आपण भामा बॅकवॉटर एक्सप्लोअर करूयात. आता ह्या भामा बॅकवॉटरपर्यंत आपण पोहोचलो कसं, तर हा रोड आहे भामा बॅकवॉटरला जाण्यासाठी. ॲक्च्युली तुम्ही तिथे इथून आतमध्ये गेलात ना की आपण आत्ताच्या लोकेशनला आहोत त्या लोकेशनला तुम्ही पोहोचता. भामा डॅम आपण बघायला गेलो तर तिथे सध्या प्रवेश बंद आहे, त्याच्यामुळे तिथून पुढे 5 मिनिटावरच ना हे बॅकवॉटर आहे. इथे भामा लेक रिसॉर्टचं एक बोर्डसुद्धा लागलेला आहे. आतमधल्या साईडने त्यांनी बांधसुद्धा केलेला आहे. हा थोडासा 5 मिनिटापुरता कच्चा रस्ता आहे, तो पार केला की आपण ह्या सुंदर अशा लोकेशनला येऊन पोहोचतो. आणि हे सुंदर असं लोकेशन आहे ते म्हणजे भामा बॅकवॉटर. पिंपरी चिंचवडपासून अगदी जवळ असं काहीतरी तुम्ही खूप सुंदर ठिकाण शोधत असाल, खूप शांत निवांत असं ठिकाण शोधत असाल ना, तर डेफिनेटली तुम्ही इथे एकदा आलंच पाहिजे. आता आपण आलोय ना भामा बॅकवॉटरला. ॲक्च्युली मगाशी आपण धरणावरती गेले होते मी, पण धरणाच्या तिथे ना प्रवेश बंद आहे, त्याच्यामुळे आपण इथे बॅकवॉटरला आलोय. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे ना बॅकवॉटरला येताना तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे रिसॉर्ट आणि खूप छान छान असे विलाससुद्धा भेटतील जिथे तुम्ही ना स्टे वगैरेसाठी येऊ शकता. आणि हा वाला परिसर खूप शांत, खूप निवांत आणि खूप सुंदर आहे. पिंपरी चिंचवडच्या जवळ वन डे पिकनिकसाठी किंवा ना स्टेसाठी एखादं छान असं ठिकाण शोधत असाल ना, तर हे सगळ्यात बेस्ट असं ठिकाण आहे असं मला तरी वाटतं. इतका स्वच्छ डॅम ना मी आत्तापर्यंत कुठेच पाहिला नव्हता. आजूबाजूचं वातावरण तर खूप स्वच्छ आणि सुंदर आहेच, पण पाणी तर इतकं स्वच्छ आहे ना इथलं. इथली शांतता आणि इथलं सौंदर्य ना इथे येऊन अनुभवण्यासारखंच आहे, कारण की इथे आल्याशिवाय ना ह्या जागेतलं सुख कळत नाही. अगदी लांबपर्यंत तुम्हाला फक्त स्वच्छ पाणी दिसणार आहे आणि ना खूप सुंदर असा सनसेटसुद्धा तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे. बेस्ट असा सनसेट पॉईंट आहे हा पिंपरी चिंचवडच्या नियर बायचा असं तुम्ही म्हणू शकता. खूप जास्त क्लीन पाणी आहे आणि इतकं संथ पाणी आहे. अगदी पाण्याच्या बाजूला येऊन तुम्ही मस्त असं एन्जॉय करू शकता. खूप स्वच्छ पाणी आहे आणि ना खूप शांतता आहे आजूबाजूला. इथून ना सनसेटचा व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे. खूप छान वाटेल इथून सनसेट बघायला. पिंपरी चिंचवडच्या नियर बाय एखादं शांत असं लोकेशन शोधत असाल ना, एखादं छान असं खूप निवांत असं लोकेशन शोधायचं असेल जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत स्टे वगैरे करू शकता किंवा वन डे पिकनिकसाठी येऊ शकता, तर हा वाला स्पॉट ना एकदम बेस्ट. कारण इथे ना तुम्ही येऊन मस्त अशी तुमची चूल वगैरे मांडून छान असं काहीतरी बनवून सुद्धा खाऊ शकता. किंवा इथे आजूबाजूला ना रिसॉर्ट्स वगैरे आहेत. ह्या ना बॅकवॉटरपर्यंत येताना बरेच सारे रिसॉर्ट्स लागतात. खूप छान छान असे विलाससुद्धा आहेत जिथे तुम्ही स्टे वगैरे करू शकता. किंवा मग एक छोटीशी अशी वन डे पिकनिक करायची असेल ना आपल्या मुलांसोबत, फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत वगैरे, तर ती सुद्धा अगदी इझिली तुम्ही इथे करू शकता. खूप स्वच्छ आहे, खूप सुंदर आहे. आजूबाजूला भरपूर अशी शांतता आहे. इतकं छान वाटतंय ना इथे.
ज्यांना असे खूप शांत प्लेसेस आवडतात ना, हे प्लेस ॲक्च्युली त्यांच्यासाठी आहे. खरंच खूप शांतता आहे, खूप सुख आहे इथे. आपण एंटर केलं आणि ना इथून थोडंसं कच्चा रस्ता आहे इथपर्यंत बॅकवॉटरला तुम्हाला यायचं असेल तर. त्याच्या आजूबाजूला ना हा पूर्ण असा परिसर आहे जिथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता. हा पूर्ण एरिया ना असं छोटंसं मैदानासारखंच आहे जिथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता आणि त्याच्यानंतर ह्या बॅकवॉटरचा मस्त असा आनंद घेऊ शकता. किती स्वच्छ पाणी आहे, खूप स्वच्छ पाणी, म्हणजे एवढं स्वच्छ पाणी ना मी आतापर्यंत कोणत्याच बॅकवॉटरला बघितलेलं नाही. खरंच खूप स्वच्छ पाणी. जिथे जाल ना तिथे अगदी क्लीन असं वॉटर तुम्हाला भेटेल. बॅकवॉटरचा आजूबाजूचा परिसर आहे ना तो सुद्धा खूप छान आणि फिरण्यासारखा आहे. आजूबाजूला भरपूर असे विलाज आहेत, रिसॉर्ट आहेत जिथे तुम्ही थांबू शकता. भरपूर अशी गर्द झाडे दिसेल तुम्हाला. कलम लावलेत त्यांनी ना, ॲक्च्युली इथे ना तलावाच्या बाजूलाच ना कलम लावलेत, मस्त छोटे छोटे असे कलम आहेत. आंब्याची झाडं, नारळाची झाडं वगैरे छान अशी बागायत केलेली आहे त्यांनी इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये. पण ॲक्च्युली इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुद्धा खूप सुंदर आहे. आजूबाजूला ना इथल्या गावकरी लोकांनी ना खूप छान छान असे बागायत वगैरे करून ठेवले. आंब्याची भरपूर झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील, नारळाची झाडं सुद्धा आहेत. जशा पद्धतीने कोकणात वगैरे झाडं असतात ना त्या पद्धतीने त्यांनी इथे झाडं लावलीत. भरपूर मोठमोठ्या बागायती आहेत. आजूबाजूला खूप असे रिसॉर्ट्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. खूप सुंदर सुंदर अशा विलाज आहेत इथे ना. यांनी त्यांचे खूप छान असे ना फार्म हाऊस सुद्धा बांधलेले आहेत जिथे तुम्ही ना स्टे वगैरे करू शकता किंवा ते तुम्हाला रेंटवरती वगैरे देतील. ते जर तुम्हाला यायचं असेल ना तर मला असं वाटतं विंटरमध्ये आणि सगळ्यात जास्त ना रेनी सीझनमध्ये एक्सप्लोर करावं असं हे प्लेस आहे. आपण आत्ता तर हे प्लेस एक्सप्लोर केलंच आहे, पण मी ना रेनी सीझनमध्ये सुद्धा एकदा इथे येणार आहे कारण इथलं सौंदर्य ना खरं तर पावसाळ्यात पाहण्यासारखं आहे. आता जर तुम्हाला छोट्या अशा ट्रिप करायच्या असतील, गेट टुगेदर करायचं असेल, एक मस्त असं वीकेंड सेलिब्रेट करायचं असेल किंवा काय त्यांचं असतं ना की ग्रुपने यायचं, फॅमिलीने यायचं, तिथेच बनवायचं, मस्त असं काहीतरी घेऊन यायचं घरातून आणि इथे बनवून चुलीवरती बनवून खायचं, त्या काइंड ऑफ ट्रिप्स तुम्हाला करायच्या असतील ना तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊन करू शकता. कारण इथलं पाणी खूप स्वच्छ आहे, आजूबाजूचं वातावरण खूप स्वच्छ आहे, आजूबाजूला ना गावच आहे त्याच्यामुळे स्वच्छता व्यवस्थित राखली गेली. अजिबात ना भीतीचं वातावरण नाही आहे. खूप असं छान सिक्युअर असं प्लेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ना फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत डेफिनेटली इथे येऊ शकता. खूप छान असं इथे एक्सप्लोर करू शकता. मस्त फक्त एवढंच की येताना ना सोबत खायला प्यायला काहीतरी घेऊन या, कारण इथे आजूबाजूला ना जवळपास काही खाण्यापिण्यासाठी शॉप्स नाही आहेत किंवा अशा हॉटेल्स वगैरे नाही आहेत. मग इथे डायरेक्ट रिसॉर्ट्स आहेत, विलाज आहेत, त्याची कन्सेप्ट इथे खूप आहे. पण जर तुम्हाला लहान मुलं वगैरे सोबत असतील तर पाण्याच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थ सोबत घेऊन या. आणि जर इथे बनवणार असाल ना तुम्ही तर त्याच्याबद्दल काही वादच नाही. मस्त असं कॅम्पिंग वगैरेची सुद्धा सोय आहे आजूबाजूला, तुम्ही ते सुद्धा इथे येऊन करू शकता. पण आवर्जून एक्सप्लोर करा. जर पिंपरी चिंचवडमध्ये असाल ना तर आवर्जून हे प्लेस तुम्ही एक्सप्लोर करू शकता. इतकं छान प्लेस आहे हे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जर इथे आलात ना तर इथे आता खूप जास्त क्लीननेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही आलात ना की ती स्वच्छता तुम्ही सुद्धा मेंटेन ठेवा. तुमचा जो काही कचरा वगैरे असेल ना तो स्वतः घरी घेऊन जा, बॅगमध्ये वगैरे भरून तुमचा कचरा तुम्ही घरी घेऊन जा. कारण इथे यांनी एवढं व्यवस्थित वेल मेंटेन ठेवलं. आपण इथे आलो की आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते की बाबा आपण पण हे प्लेस स्वच्छच ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याच प्लेसला शक्यतो घाण करत जाऊ नका. प्लेस जितके स्वच्छ असतील, जितके छान असतील ना तेवढे आपल्याला ते एक्सप्लोर करायला पण जास्त मजा येते.
तुम्हाला जर पावना लेक, कासरसाई डॅम अशा गर्दीच्या ठिकाणी जायचं नसेल ना, पण डॅमवरती तर यायचंच असेल आणि शांत निवांत असं ठिकाण हवा असेल, तुमचा फॅमिली टाईम, फ्रेंड टाईम जर स्पेंड करायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता. मी ना याचं लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. पिंपरी चिंचवडकरांना आणि ना पुणेकरांना अतिशय जवळचा असा पर्याय आहे हा वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी. आजूबाजूला ना इथे गावकऱ्यांचे छान छान असे फार्म हाऊस आहेत, खूप सुंदर असे रिसॉर्ट आहेत इथे, जिथे तुम्ही राहू सुद्धा शकता. इथे ना तुम्हाला विलाज वगैरे सुद्धा मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्ही डॅमच्या इथे ना नाईट कॅम्पिंग वगैरे करू शकता, त्याची सुद्धा सोय इथे आहे. किंवा वन डे पिकनिक जर तुम्हाला करायची असेल ना, तर घरातून काहीतरी खाद्यपदार्थ नेऊन मस्त असं इथे येऊन खाऊ पिऊ शकता, चुलीवरती काहीतरी बनवून खाऊ शकता. खूपच सुंदर असं हे प्लेस आहे. तुम्हाला जर अजून हे भामा डॅम बॅकवॉटर माहीत नसेल किंवा भामा डॅमचं लोकेशन माहीत नसेल ना, तर एकदा कधीतरी इथे जाऊन या, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे ठिकाण आहे. मला पण हे प्लेस ना खरंच खूप आवडलं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.